नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 25 डिसेंबर 2025. आज 25 डिसेंबर 2025. आज आपण पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 102 नंबरचा 2025-26 साठी केलेला आहे. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तर आपलं टार्गेट आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरतीचा लेखी पेपर 85 ते 90 प्लस आपल्याला मार्क मिळवायचे. तर आपण प्रत्येक पेपरचा ॲनालिसिस करतो मागच्या वर्षाचा, आणि प्रत्येक पेपरमध्ये पहिले 25 प्रश्न घेतो. असे पार्ट डी मध्ये म्हणजे 4 पार्टमध्ये आपण लेक्चर बनवतो. प्रत्येक क्वेश्चनपाशी तुम्हाला बघायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि आपलं लेक्चर मित्रांनो दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायला भेटतं माझ्या यूट्यूब चॅनलवर द संदेश अकॅडमीवर. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रतिसाद द्या. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नक्कीच यश मिळेल किंवा फायदा होईल. तर आज आपण पोलीस भरतीचा पेपर, कोणता पोलीस भरतीचा पेपर डिस्कस करणार आहोत, तर मुंबई लोहमार्ग आयुक्तालय चालक पोलीस परीक्षा 2024. याच्यामध्ये वेगवेगळे कोणत्या विषयातून कसे प्रश्न आले, कोणते कोणते सोपे आले किंवा टफ आले, या गोष्टी आपण बघणार आहोत. तर याच्यासारखे प्रश्न येतील, याची संभाव्यता कशी असणार आहेत. तर आज आपण मुंबई लोहमार्ग आयुक्त चालक पोलीस भरतीचा शेवटचा पार्ट डी बघणार आहोत. तो म्हणजे आपला 75 ते 100. आपले पहिले लेक्चर 101 आणि 100 आणि 99 हे आपले मुंबई लोहमार्ग पोलीसचे आयुक्त चालकचे ए आणि बी आणि सी हा ग्रुप संच आहे. आज आपण डी ग्रुप संचाचा अभ्यास करत आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, तो आज तुमच्या स्क्रीनवर आहे. आमच्या बागेत आंबा, फणस, काजू, चिकू, पेरू आणि पपई ही फळझाडे आहेत. तर या वाक्यात एकूण किती स्वल्पविराम येतील? हा मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मराठी व्याकरणामध्ये तर त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे, किती फळांची नावं दिलेली आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 फळांचे नाव दिलेले. कधी पण ज्यावेळेस स्वल्पविराम येतो मित्रांनो, त्यावेळेस स्वल्पविराम येत असताना शेवटच्या दोन, कोणत्याही एकाच जातीच्या शेवटच्या दोन याच्यामध्ये आणि हा शब्द येतो, आणि त्याच्या अगोदरचे जेवढे काही एक किंवा समान जातीचे शब्द आहेत त्यांच्यामध्ये काय येतो? स्वल्पविराम येतो. तर आपला स्वल्पविराम किती येणार आहे? आंब्याच्या अगोदर येणार आहे, फणसाच्या अगोदर येणार आहे, काजूच्या अगोदर तिसरा झाला, चिकूच्या अगोदर चौथा झाला, आणि पेरू आणि पपईमध्ये आणि आला. तर म्हणजे किती आलेले आहे मित्रांनो? 4 स्वल्पविराम येणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हा आपला चौथा ऑप्शन, 4 स्वल्पविराम हे योग्य उत्तर असणार आहेत मित्रांनो. तर चला पुढचा प्रश्न आपला काय आहे? खालीलपैकी शब्दांपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. नगर, नदी, नक्षत्र, नट. आता सामान्य नाम म्हणजे काय? हे बी म्हणजे कॉमन नाम, एखाद्या गोष्टीला एक सर्वसामान्य. आज तुम्ही सगळे विद्यार्थी किंवा तुम्ही सगळे जवान पोलीस भरतीचा अभ्यास करत आहोत. जवान झालं, विद्यार्थी झाला, विद्यार्थिनी झालं, हे काय झालं? एक सामान्य नाम झालं. पण जर आम्ही विचारलं की राहुल अभ्यास करत आहोत, हे काय झालं? सामान्य नाम नाही झालं, हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं किंवा एक विशिष्ट नाम झालं. तर नगर, नदी, नक्षत्र हे काय आहे? सामान्य नाम आहे. नगर म्हणजे ते नगर. आता आपल्या शहरामध्ये राहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे नगर बघायला भेटतात. आपलं तसं बघितलं तर अहिल्यानगर हा एक जिल्हा झाला, पण आणखीन गांधीनगर एक जिल्हा झाला. असे वेगवेगळे. नदी पण कॉमन नाम झालं. गोदावरी नदी, कृष्णा नदी. यावर नक्षत्र वेगवेगळे असतात. नक्षत्र आपले कोणकोणते नक्षत्र असतात ते तुम्हाला माहिती आहे. पण नट हा शब्द काय झाला? व्यक्तिवाचक नाम झाला. व्यक्तिवाचक नाम म्हणजे एक प्रॉपर नाव झालं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार मित्रांनो? सामान्य नाम नसलेला शब्द असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 4 नट हा शब्द हा सामान्य नाम नसलेला शब्द असणार होता. तर चला पुढचा प्रश्न काय होता आपला, तर खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. मूल, चूल, फूल, पूल. सर्व मित्रांनो, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी.
हा झाला मेल म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी करा, फिमेल म्हणजे स्त्रीलिंगी, आणि नपुसक म्हणजे नपुसकलिंगी म्हणजे नॉन करा. ओके. आता पुल्लिंगी म्हणजे काय मित्रांनो? तो. स्त्रीलिंगीमध्ये काय येतं? ती. आणि नपुसकलिंगीमध्ये काय येतं? ते येतं. आता ते मूल काय आलं? ते मूल नपुसकलिंगी. ते चूल होणार आहे का? नाही, ती चूल होणार आहे. आपल्याला स्त्रीलिंगी ओळखलं, त्यामुळे ऑप्शन आपलं 2 नंबरचा योग्य उत्तर आलं. ते फूल काय झालं? नपुसकलिंगी. तो पूल पुल्लिंगी झाला. म्हणजे चूल हा शब्द स्त्रीलिंगी शब्द म्हणून ओळखला गेला आपला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पुढला प्रश्न, विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? विदुषी, विदूषक, विशालक, विदुर, विद्वान. आता मित्रांनो तुम्हाला विदुषी हा शब्द, विदुषी हा कशाला म्हटलं जातं? विदुषी हा काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. विद्वानाचा स्त्रीलिंगी शब्द विदुषी आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर असणार. विद्वान. विद्वान हा काय आहे? पुरुष आहे, म्हणजे पुल्लिंग आहे. आणि विदुषी हा काय आपला स्त्रीलिंगी शब्द आहे. राहील लक्षात? तर चला पुढचा प्रश्न आज आपल्यासाठी पुन्हा एकदा, ज्याचा तळ लागत नाही असा तो अनंत, अमर्याद, अथांग, असीम काय असतो? अथांग असतो. ज्याचा तळ लागत नाही किंवा ज्याचा आपण काय म्हणतो तळ लागत नाही. आणखीन आपला एखाद्या मराठी शब्दात म्हणजे एकदम साध्या जो आपण वापरायचा, ज्याचा अंदाज करू शकत नाही किंवा ज्याचा विचार करू शकत नाही तो कोणत्या गोष्टीपर्यंत जाईल, तो एक अथांग आहे. तो एक पॉझिटिव्ह विचार केला तर तो एक अथांग माणूस आहे. म्हणजे एक अथांग विचाराचा, अमर्याद विचाराचा असं म्हटलं तरी आपल्याला होईल. आता ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, अथांग. तर चला आजचा पुढचा प्रश्न आपला 81वा, मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? सावकारी कर्ज, बुचकाळात पाडणे, मागेची घट्ट पकड. आता मगरमिठी, मगर कशी मारती मिठी? म्हणजे मगरने ना एकदा चावा घेतला किंवा मगरीच्या एकदा जबड्यात जर काही सापडलं तर ती एकदम घट्ट पकडते. मगरमिठी म्हणजे अलंकारिक शब्दाचा अर्थ काय असणार आहे मित्रांनो? घट्ट पकड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणती? घट्ट पकड. पुढचा प्रश्न, स ट कार का या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर तयार होणारा शब्द कोणता? तर सट कारका याच्यामधून काय होतं? कारक, कारस्थान, काक, माळ, हस्ते. काय शब्द होणार आहे? काक हा एक मधला शब्द येणार आहे. काक हा एक, का हे पहिले येणार आहे. क शब्द काय होणार आहे? कारस्थान बनणार आहे. कारस्थान. का हा पहिला आणि स्त हा जो क आहे हा तो काय असणार आहे? सायलेंट असणार आहे. त्यामुळे काक हा शब्द आपला बनणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा, खालील वाक्यातील योग्य वापराच्या अवकाश, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने आपल्या उत्साहावर पाणी पडले, पाणी मुरले, पाण्यात पडले, पाऊस पडला. तर काय येणार आहे? आपण आता शाळेत जात होतो, आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाले, आपला उत्साह काय होतो? उत्साहावर पाणी पडतं किंवा आपण कोलमडून जातो. म्हणजे काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक वापराचार काय येणार आहे? 1 येणार आहे, पाणी पडले. पुढचा, खालील म्हणीचा अर्थ सांगा. खाई त्याचे खवखवे, खाईल त्याला घरात खवखवते, वाईट कृत्य उघडकीस येणे, वाईट काम करणाऱ्या मनाला धास्ती वाटणे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. खाई त्याला खवखवे म्हणजे काय? वाईट काम करतो आपण, त्याच्या मनात काय असते? धास्ती असते. आता एखाद्या चोराने चोरी केली, जर तुम्ही आता पोलीस बनणारे, पोलीस झाले, तुम्हाला त्या चोराला काय असणार आहे? तुमची भीती असणार आहे की पोलीस मला पकडतील. तर त्याच्या खाई त्याला खवखवेचा अर्थ काय असणार आहे म्हणीचा? वाईट काम करणाऱ्या मनात धास्ती वाटणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न एकदम सोपा पेपर होता, मुंबई लोहमार्ग आयुक्त चालकचा.
तर आजचा आपला 85वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण, शब्द, अक्षर, वाक्य. काय म्हणतात? वर्ण म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आज आता मी जे काय बोलतोय ते काय आहे? वर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 1 हा आपलं उत्तर असणारे वर्ण. तर चला पुढचा प्रश्न. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? राग गडकरी, विवा शिरवाडकर, प्रल्हाद केशवांत्रे अत्रे, विष्णू वामन शिरवाडकर. कोणी लिहिले? विष्णू वामन शिरवाडकरांनी. विष्णू वामन शिरवाडकरांना नटसम्राट लिहिलं तर विष्णू वामन शिरवाडकरांचं टोपण नाव काय होतं मित्रांनो, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर विष्णू वामन शिरवाडकरांचं टोपण नाव काय होतं? मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे काय होतं यांचे टोपण नाव. विरुद्धार्थी शब्द सांगा. सगन, निर्जन, धान्य, निर्धन, पतन. सगनचा विरुद्धार्थी शब्द काय असणार मित्रांनो? निर्जन असणार आहे. सगन म्हणजे दाट आणि निर्जन म्हणजे ओसाड. ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. निर्जन. राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी, कर्मरी, भावे, अनिश्चित. कोणता आहे? राजा हा स्पष्ट आहे. राजाने काय बांधला? राजवाडा बांधला. म्हणजे काय? कर्तरी प्रयोग असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कर्तरी. तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील खाली ये टिंबटिंब अवयव आहे. क्रियाविशेषण अवयव, केवळ प्रयोगी, शब्दयोगी, उभयान्वी. झाडाखाली म्हणजे काय मित्रांनो? तो झाडाखाली गाढ झोपला. झाडाखाली काय? नामाशी जोडलेल्या अवयवास काय म्हणतो आपण? शब्दयोगी अव्यय. तो झाडाखाली झोपला. तो कोण झाला? एक नाम झालं. तो कशाखाली झोपला? झाडाखाली झोपला. तर झाडाखाली झोपणे, खाली हा शब्द काय झाला? नामाशी जोडलेल्या अवयवास काय झाला? शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. शब्द योगी. य क गा म क या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार, त्याचा अर्थ शोधा आणि त्याचा अर्थ शोधा. शब्द तयार करायचा, मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो. आनंददायी, नामकरण, प्रेरणादायी, हृदयद्रावक. तर काय शब्द काय तयार होतो आपला? पहिला आपल्याला ते बघावं लागेल. य क गा म क काय होऊ शकतो? यक गामक हा शब्द बनतो. एक गामकचा मिनिंग काय मित्रांनो? आनंददायी किंवा आनंद देणारा. एक गामक म्हणजे काय असतो? आनंद देणारा किंवा आनंददायी. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, आनंददायी. तर पुढचा प्रश्न. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. विशिष्ट, विला पहिली विलेंटी, शीला दुसरी विलेंटी. विशिष्ट, दोन्ही पहिल्या विलेंट्या. विशिष्ट, विशिष्ट. तर ऑप्शन क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. वला पहिली विलेंटी, शामरोगाला पहिली विलेंटी आणि ष्ट. ऑप्शन क्रमांक 2 विशिष्ट हा आपला योग्य पर्याय असणार आहे. सांधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. फल आहार. फल प्लस आहार म्हणजे कोणता शब्द तयार होतो? फला आहार. कोणता तयार होतो? फला आहार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. फला आहार. म्हणजे याच्यात फल प्लस आहार म्हणजे काय होतं मित्रांनो? फल प्लस आहार. हा काय? कोणती आहे? दीर्घ संधी आहे. कोणती संधी मित्रांनो? दीर्घ संधी. आणि काय आहे? ही शॉर्ट संधी किंवा शॉर्ट संधी. म्हणजे फलाहार हा आपला काय होता? संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडला जाणार आहे. आपला फलाहार हा शब्द होणार आहे. दीर्घ संधी, सोर संधी अशा.
नामांची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? कोणते विशेषण म्हणतात? सार्वजनिक, संख्यावाचक, गुणवाचक आणि अव्यवसाय साधित. कोणतं? नामांची संख्या दर्शवणाऱ्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणणार आहेत. आणि विशेषण म्हणजे काय मित्रांनो, हे पण तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा दुसरा प्रश्न आहे आपला आजचा, संख्यावाचक. तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातील आणि हे कोणते अवयव आहे? तो भेटला आणि पटकन निघून गेला तर कोणता अवयव येणार आहे? उभयनवी. उभयनवी अवयव येणार आहे. आता उभयनवी का? आणि ज्यावेळेस दोन शब्द जोडतं आणि ना, तर ते अवयव कोणतं होतं? उभयनवी. ऑप्शन क्रमांक 3 न वाचता तुम्हाला आणि या शब्दावरून आपलं आन्सर भेटणार होतं. क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवळ प्रयोगी अवयव न वाचायचं. आणि हा शब्द जेव्हा दोन वाक्यांना आपण कोणता आणि या शब्दांना जोडतो तेव्हा उभयन्वी अवयव बनतं, हे आपण लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढचा प्रश्न आजचा पेपरचा. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? काय छान फुल आहे हे, किती सुंदर होता तो देखावा, काय सुरेल गीत गात आहे ती, किती उंच मनोरा आहे. मित्रांनो, भूतकाळ विचारला तर होता, होती, होत होता या गोष्टी. होता कोणत्या शब्द वाक्यात आहे? तर दुसऱ्या वाक्यात होता सापडला. किती सुंदर होता तो देखावा, ऑप्शन क्रमांक 2 हा कोणतं वाक्य असणार आहे? भूतकाळी वाक्य असणार आहे. अनंत व अथांग या शब्दाचा समास ओळखा. आता तत्वपुरुष, द्वंद्व, अव्ययी भाव, ब्रव्य. कोणता आहे? द्वंद्व समास का मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अनंत आणि अथांग मी तुम्हाला विचारलं होतं. एक आपल्याला प्रश्न आलेला होता. किती नंबरचा प्रश्न होता तो आपला? एक प्रश्न आला होता. कोणता प्रश्न आला होता आपला? ज्याचा तळ नाही त्या शब्दाचा त्याचा अर्थ काय सांगा. ज्याचा तळ नाही म्हणजे तो काय होतो? अथांग होतो. अथांग आणि अनंत हा जे दोन्ही शब्द समान आहे. ज्यावेळेस दोन शब्दांचा समान अर्थ होतो त्या शब्दांना कोणता समास म्हणतात? द्वंद्व समास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. समजलं तुम्हाला? तर आजचा आपला 97वा प्रश्न काय म्हणतोय ते आपण बघूया. म्हणजे 97वा नाही म्हणता येणार आपला तो 22वा प्रश्न. तो कधीच खोटे बोलत नाही या वाक्याचा होकारार्थी शब्द करा. खोटे बोलत नाही म्हणजे हा झाला नकारार्थी. होकारार्थी करायचा असेल तर तो नेहमी खरे बोलतो. नकार काढून टाकायचा. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बालिश बुद्धी बायकात बडबडली या वाक्यात अलंकार ओळखा. अनुप्रास, यमक, रूपक, उत्प्रेक्षा. तुम्हाला मी अनुप्रास अलंकारांचं ते सांगितलं होतं. एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते जास्त वेळेस त्या अलंकाराला डायरेक्ट डोळे झाकून म्हणायचं तुम्ही अनुप्रास अलंकार. तर आपला डोळे झाकून बघितलं तर पहिला नंबरचा हा अनुप्रास अलंकार आहे. त्यामुळे एक हे आपलं ऑप्शन योग्य असणार आहे मित्रांनो, अनुप्रास अलंकार. तर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. ताटिनी सरिता, आई अव्यय, करंट काटक्या, विरह दुरावा. कोणतं आहे? विरुद्धार्थ शब्दाचं आई व्यय, बाकी सगळे समानार्थी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. आय म्हणजे काय येतं? उत्पन्न. आपलं येतं ना उत्पन्न. आणि व्यय म्हणजे खर्च. समजलं मित्रांनो? आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. तर नियोजन नसेल तर कोणत्या कार्यक्रमाचा खेळ खंडोबा होऊन जातो किंवा तमाशाही होऊन जातो? तर आपल्याला ते ओळखायचं होतं. सुखद, खडबडीत आणि तमाशा. खेळ खंडोबा हा शब्द नाही आहे तर काय होणार आहे? तमाशा होणार आहे. एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन नसेल तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे, तमाशा. तर आजचे आपले पहिले प्रश्न मित्रांनो बघू आपण.
अगोदर आपण एक वेगळी स्लाइड घेऊ. आजचा आपला पहिला प्रश्न आपण बघितला होता की विशेषण म्हणजे का नाही. पहिला प्रश्न होता वि. शिरवाडकर यांचं टोपण नाव काय. यांचं टोपण नाव आहे मित्रांनो कुसुमाग्रज. दुसरा प्रश्न विशेषण म्हणजे काय. एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात. विशेषण म्हणतात. समजलं मित्रांनो. हे आपले 2 प्रश्न होते आजचे. तर आता आपला आजचा पेपर आपल्याला मुंबई लोहमार्ग आयुक्त चालक पोलीस 2024चा पेपर आजचा आपला संपलेला आहे. आजचे आपले 100 प्रश्न ॲनालिसिस झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगा. काही उत्साह असेल तरही कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला भेटतो. दररोज पोलीस भरतीचं लेक्चर घेऊन तुमच्या फायद्यासाठी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच आपल्याला 85+ मार्क मिळवण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.